उपस्थित सर्व समाज बांधव भगिनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व माझे सवंगडी आणि ज्याचा अमृत महोत्सव आहे ते आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक पंढरीनाथजी पवार. आज 29वा वाढदिवस आहे आपल्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा. ज्यावेळेस 1995ला मी या राज्याचा मंत्री झालो त्यावेळेस अनेक लोक समाजाचे मला भेटायला यायला लागले आणि पंढरीनाथ पवार हे अधिकृत माझे पीए होते. म्हणजे त्यांची माझी भेट झाली ती एका त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये. बाबळे माऊली आणि हा सगळा ग्रुप संच होता. मी आपल्या समाजाबद्दल आस्था म्हणून त्या मंदिरामध्ये जायचो. मग तिथे भेट झाली. भेट झाल्यानंतर आम्ही ग्रुप तयार केला. ग्रुप तयार केल्यानंतर चर्मकार समाजाचं ट्रस्ट आहे त्र्यंबकेश्वरला, सुंदराबाईचा मठ म्हणून. मग तो आम्ही ताब्यात घेतला. तिथं खूप म्हातारी माणसं होती. मग तो ट्रस्ट मी ताब्यात घेतल्यानंतर बाकीच्या लोकांना नेमलं. यांच्या मार्गदर्शनाखाली तिथेही काम केलं. आज त्र्यंबकेश्वर सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये चर्मकार समाजाची सगळ्यात मोठी धर्मशाळा ही चर्मकार समाजाची आहे. 3 मजले आहे. कार्यक्रम चालतात, भजन कीर्तन तर होतच, परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक तिथं भेटी देतात. तेव्हापासून तर आज तागायत आम्ही एकमेकाला सोडलं नाही. भांडलो, रागवलो, पुन्हा एक झालो. एक दिवस भांडलो की दुसऱ्या दिवशी मी जर भांडलो तर दुसऱ्या दिवशी मीच फोन करतो. एक दिवस ते भांडले की दुसऱ्या दिवशी तेच मला फोन करतात. हे चालू आहे, परंतु विचारापासून आम्ही कधी वेगळं गेलो नाही. आणि मग जेव्हा मी मंत्री झालो, आमदार झालो, तर ही सर्व्हिसला होते पंढरीनाथ पवार. आणि मग मी जेव्हा मंत्री झाल्यानंतर मी त्यांना पीए म्हणून घेतलं. ते एवढ्याचसाठी घेतलं होतं की समाजाची जी माणसं येणार आहे त्याची नोंद कोणी ठेवायची. कारण मला 4 पीए होते, त्याच्यापैकी 3 पाटील होते. आणि पाटीलांनी कसं काय सांभाळ करायचा म्हणून पवार साहेब संपूर्ण समाजाचं येणं जाणं थांबणं जेवण, माझ्याकडे कमीत कमी 150 ते 200 लोकांचं रोज जेवण असायचं, रोज मंत्री असेपर्यंत. आणि ही सगळे समाज बांधव असायचे. आणि या समाज बांधवांना सांभाळण्याचं काम पंढरीनाथ पवारांनी केलं. त्या माध्यमातून संघटना निर्माण झाली. संघटना निर्माण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून जेव्हा लोक मला सत्कार करायला यायचे, आमच्या समाजाचा मंत्री झाला, आमच्या समाजाचा मंत्री झाला, मी त्यांचे ॲड्रेस पत्ते लिहून ठेवायचे. आणि मग एक दिवस सगळ्यांचे ॲड्रेस पत्त्यावर पंढरीनाथ पवारांना फोन करायला सांगितला आणि सगळ्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं. जेवणाचं आमंत्रण दिल्यानंतर सगळे आले आणि त्यांना मी विचार मांडला की चर्मकार समाज प्रचंड मोठा आहे आणि या मोठ्या समाजामध्ये जर आपल्याला संघटन नसेल, आपण गल्लीगोळात संघटना काढतो आणि कुठेतरी 2 वर्षांनी पैशाचा हिशोब देत नाही म्हणून त्या बंद होतात. असं न करता आपण महाराष्ट्राच्या लेवलला एखादी संघटना काढावी असा माझा विचार आहे. मग सगळे संभ्रमात पडले. कारण कोणी काँग्रेसमध्ये, कोणी BJPमध्ये, कोणी राष्ट्रवादीमध्ये. संघटना कोणत्या विचाराची काढायची, कोण बोलत शिवसेनेमध्ये. मग त्यांचं काही एकमत होईना, त्यांना काही समजेना मी काय म्हणतो. मग मी त्यांना सांगितलं काही एक विचार होतो का? ते म्हणले नाही, तुम्हीच काहीतरी सुचवा. म्हटलं आपल्याला कोणत्याही पक्षाच्या बांधिलकीची संघटना काढायची नाही. ही चर्मकार समाजाची संघटना असेल. राजकीय जोडे आपण बाहेर काढायचे. ज्या पक्षात तुम्ही असाल त्या पक्षात प्रामाणिक राहायचं, परंतु समाजाचा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा राजकीय जोडे बाहेर काढून आपण एकत्र यायचं आणि एक ताकद देऊन मग तो कोणत्याही पक्षात असो ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचं, अशा विचारानं संघटन निर्माण झालं. आणि हे संघटन निर्माण झाल्यानंतर मग काय प्रोग्राम, तर आपण एक मेळावा घेऊ. मग सगळ्या लोकांनी मेळावा घ्यायचं ठरलं. महाराष्ट्रीय चर्मकार संघ, चर्मकार हा नावाचा उद्योग का केला, तर कोणी मोची आहे, कोणी ढोर आहे, कोणी होलार आहे, कोणी चांबार आहे आणि सगळ्यांचं काम चामड्याशी आहे. म्हणून चामड्याला आकार देणारा चर्मकार. मग त्याचा झेंडा काय असावा, खूप क्रांती केली, रक्त वाहिलं म्हणून एक लाल पट्टावरती. आता शांतीचं आपल्याला थोडंसं समाधान आहे म्हणून एक सफेद पट्टा. आणि आता पुन्हा समाजामध्ये क्रांती घडवायची म्हणून पुन्हा एक लाल पट्टा. आणि उद्योगाचं चक्र टाकलं. आरी रापी हस्ती आपले जे मूळ हत्यार आहे हे झेंड्यामध्ये टाकले. असं सगळ्यांच्या विचारानं सगळ्या असा एकदम सुंदर असा एक संघटनेचा बांधला तयार झाला. आणि तो जेव्हा सुरू झाला जवळजवळ त्या दिवशी 250 संघटना ज्या इकडे होत्या त्या विलीन झाल्या. त्यांनी आपल्या संघटना बरखास्त केल्या. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्याच्या प्रत्येक गावात जिथे समाज आहे तिथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाची शाखा आहे. ही त्यावेळेची गोष्ट होती. मग 5 वर्षामध्ये मंत्री म्हणून मला जे करता येईल, शिक्षणाच्या दृष्टीनं काय करता येईल, समाजाच्या दृष्टीनं काय करता येईल,
पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की माझा बाप उन्हात बसत होता, त्याला पण टपरी नव्हती. असे अनेक बांधव आहेत, अनेक लोकांचे वडील बसलेले आहेत जे ताचा टिबा करतात पण छत नाही. मग पहिल्यांदा टपरी आणली, ती फुकट दिली. जवळजवळ मी मंत्री असताना 1,00,000 चर्मकार बांधवांना, गटे कामगारांना पत्र्याचे स्टॉल दिले. आता त्याची संख्या 2.5 लाख आहे. अजूनही आपले 50,000ची मागणी आहे. शिक्षणाच्या योजना केल्या, आश्रमशाळा काढल्या. त्या आश्रमशाळा एवढ्यासाठी काढल्या की मला माहिती आहे, मला ज्या वेळेस मी शाळेत गेलो, पाटी असायची तर पुस्तक नसायचं, पुस्तक असायचं पाटी असायची तर कपडे नसायचे. अशा अवस्थेत आम्ही शिकलो. कशी शिकलो आम्हाला माहिती. ती अवस्था आपल्या लोकांवर येऊ नये म्हणून आश्रमशाळा काढल्या, जेणेकरून मुलाला पहिलीत आणलं की 10वीपर्यंत आईबापाला 1 रुपया खर्च येणार नाही. त्याचं पालन पोषण शिक्षण हे सगळं सरकारने करायचं. आम्हाला शाळेमध्ये सुकडी मिळायची, सुकडी, त्याच्यामध्ये आळ्या असायच्या, लेंड्या असायच्या, ती खाली जायची नाही. त्याचं नाव होतं बाळ सुदृढ योजना. पण ती माझ्या नाकात बसलेली होती. मी मंत्री झालो, माझ्याकडे महिला बाल कल्याण खातं सुद्धा होतं. मी पहिल्यांदा ही योजना बंद केली आणि शाळेमध्ये आजही जे ताजं अन्न मिळतं, भात खिचडी शिजून, ती योजना मी चालू केली. आज त्या योजनेमुळे खूप लोकांना समाधान झालं. अशा कमीत कमी महिलांच्या बाबतीत माझ्याकडे महिला बाल कल्याण खातं असल्यामुळे त्यावेळेस महिलांचं भारताचं धोरण मी मांडलं, कारण ते महाराष्ट्राकडे होतं. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या काही 30% आणि 33% जागा पहिल्यांदा महिलांना मिळाल्या. म्हणजे 30% जागा जिथे पुरुष काम करतो तिथे कंपल्सरी 30% महिला कामावर असल्या पाहिजे. म्हणून तुम्हाला आज कलेक्टर महिला ही महिला दिसते, तहसीलदार महिला दिसते, नगरसेविका महिला दिसतात. यांना तर 33% आरक्षण दिलं. जिथे पुरुष तिथे 33% महिला. अशा पद्धतीने आता तर ते आरक्षण 50% झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी महिलांची संख्या चांगली आहे. परंतु याच्यापेक्षा मी या ठिकाणी जेवढे पुरुष आहे आणि महिला आहे त्यांना सांगेल की ह्या 50%चा फायदा तुमच्या घरात आला पाहिजे. तुम्ही नुसत्या घरात चूल आणि मूल ही जबाबदारी आता राहिली नाही. तुम्ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही करू नका. तुमच्या मुलाबाळांना सांगा, मुलींना सांगा, मुलांना सांगा, शिक्षणाच्या बाबतीत हायगाई करायची नाही. शिपायावर समाधान नाही, क्लर्कवर समाधान नाही. आपलं पोरग IAS झालं पाहिजे, IPS झालं पाहिजे, लाल दिव्याच्या गाडीत फिरलं पाहिजे. ही खुणगाट तुम्ही पण मनाची बाळगली पाहिजे. आज मी पंजाबमध्ये जातो, हरियाणामध्ये जातो, तिथली परिस्थिती सांगितली तर तुम्हाला धक्का बसेल. तिथे जे IAS आणि IPS आहे हरियाणामध्ये 35% चर्मकार आहे. 35% राज्याच्या, म्हणजे 200 असतील तर 70 आपले. म्हणजे इतक्या मोठ्या शिक्षणाच्या ओढ आहे. पंजाबमध्ये तीच परिस्थिती आहे, उत्तर प्रदेशमध्ये तीच परिस्थिती आहे. शिक्षण हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे. आपल्यावर बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठे उपकार आहे. प्रत्येकाने बाबासाहेबांना विसरून चालणार नाही. रविदासांचा उपदेश त्यांनी घेतला, त्यांनी आपल्याला तो दिला आणि तो टिकवणं फार गरजेचं आहे. बाबासाहेबांशिवाय आपला उद्धार होऊ शकत नाही. आणि त्यांच्या विचारानंच मी प्रेरित झालो आणि या समाज कल्याण महिला बाल कल्याण मी फार खुश होतो की हे 2 खाते मला पाहिजे होते आणि ते 2 खाते न मागता मला मिळाले. आणि म्हणून समाजामध्ये आणि महिलांमध्ये एवढा बदल होऊ शकला. म्हणजे समाज कल्याण 11% आणि महिला बाल कल्याण 49%, म्हणजे 60% जनतेचा हिशोब माझ्याकडे त्या काळामध्ये होता आणि त्यांना पुरेपूर न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. वेळ खूप झालेली आहे, मला माहिती आहे. मी अजून 1 तास बोलेल, पण त्या 1 तासात तुमची मानसिकता राहणार नाही. आणि म्हणून मी फार काही न बोलता पवारांच्या बाबतीमध्ये एवढंच सांगेल की आम्ही दोघं या संघटनेच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय घेतो ते संपूर्ण महाराष्ट्राची जनता आणि भारताचे लोक सुद्धा मान्य करतात. आणि आतापर्यंतचं आमचं दोघांचं हे नेतृत्व समाजाने मान्य केलं. आमच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा मतभेद नाही. आमच्यामध्ये मतभेद हे आहे की समाज मागं जाता कामा नये. तो सातत्यानं पुढे गेला पाहिजे, तो शिकला पाहिजे, तो लढला पाहिजे, संघटित झाला पाहिजे. मी तुमच्याकडून कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा करत नाही. मी आज संपूर्ण भारत फिरतो, कुणाकडून पेट्रोल टाकून घेत नाही. माझ्या पाण्याच्या बाटल्या माझ्याबरोबर असतात. जे होड्यापर्यंत मी कोणाकडे मुक्काम करत नाही, कोणाचं जेवण घेत नाही. सो खर्चाने आतापर्यंत या 29 वर्षामध्ये किती पैसे गेले याचा हिशोब नाहीये, पण किती समाज जमा झाला याच्याबद्दलचं मला समाधान आहे. आणि खरोखर सांगतो तुम्हाला, भारतामध्ये आपली संघटना, नेपाळमध्ये सुद्धा आपल्या शाखा आहेत, परदेशात सुद्धा मला बोलवतात. मी म्हणतो पहिल्यांदा आपलं घर सुधारलं पाहिजे, मग दुसऱ्याच्या घराचा विचार करू. अशा पद्धतीने मी आपल्याला सांगतो 1 तारखेला ही अस्तित्वाची लढाई आहे आणि म्हणून आपली एक ताकद दाखवली पाहिजे. काय झालं, आता 25 वर्षापूर्वी मी मेळावा घेतला तेव्हा 2-2.5 लाख लोक जमा झाले होते. सगळ्या मनोलक्षणी मागण्या
मान्य केल्या, कारण एवढं पाहिलं अरे बापरे चर्मकार समाज एवढा आहे. म्हणलं साहेब हा 10% आहे, 90% तर घरात आहे अजून. म्हणजे अशा पद्धतीनं आपली ताकद असताना आपण ती दाखवत नाही, म्हणून आपल्याला सवलती मिळत नाही, म्हणून आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण होत नाही. ही ताकद दाखवली पाहिजे. काय ताकद दाखवली? मी यावेळेस घोषणा केली, आम्हाला जो पक्ष आम्हाला मदत करील, जो पक्ष आमच्या समाजाला मदत करील त्याला आमचा समाज मतदान करील. आम्ही निवडून आणू शकतो, तसं निवडून आम्ही एखाद्याला पाडू शकतो. पाडण्यासाठी सुद्धा आम्ही समाजाचा वापर करू आणि ती सुद्धा आम्ही ताकद दाखवून देऊ. हे फक्त तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीच्या जीवावर मी बोलतो. तुम्ही एकजूट राहिलात तर आतापर्यंत आपण मागच्या पंचवार्षिकला 15 आमदार होते आणि 5 राखीव जागा आहेत खासदारकीच्या. 5ही खासदार हे चर्मकार समाजाचे होते. आता जरा कमी झाले. या पंचवार्षिकला 11 आमदार आहे आणि 3 खासदार आहे. ही संख्या आपल्याला सातत्यानं राहिली पाहिजे. नुसतं संख्या वाढून नाही, सभागृहात बोलत नाही. जे भानुदासने या ठिकाणी मांडलं ती गोष्ट खरी आहे की आपण समाजाचं म्हणून त्यांना डोळे झाकून मदत करतो. मीच माझ्यासारखा माणूस काय रे बाबा काय काम आहे, पवार साहेबांना फोन करायचा आहे, मला आमदारकीचं तिकीट पाहिजे, मी पवार साहेबांना फोन करतो. पवार साहेबांना माहिती आहे की घोलपकडे समाजाची ताकद आहे, ती तिकीट देतात, निवडून येतात आणि मग समाजाचं काहीच नाही. असं मी सुशील कुमार शिंदेला फोन करतो, हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, याला तिकीट द्या. प्रत्येक पक्षाला मी फोन करतो आणि प्रत्येक पक्षाला माहिती आहे की आपली एक ताकद आहे. पण तुम्ही त्या ताकदीचा उपयोग नंतर निवडून आल्यानंतर समाजासाठी करत नाही, असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. जो समाजासाठी काम करत नाही त्याला त्याची जागा पण दाखवण्याची वेळ आपल्याला आलेली आहे आणि ती जागा दाखवल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. आणि मग पुढेही आपल्याला जर राजकारणामध्ये जर सहभागी व्हायचा असेल तो विचारपूर्वक जो समाजाच्या कामं येईल त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. आणि पंढरीनाथ पवारांना 75व्या वर्षामध्ये मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो. त्यांची 100वी करण्याची ती संधी आहे ती मला मिळो, म्हणजे ते 100 होतील तर मी 95 मध्ये जाईल. परंतु समाजाच्या सेवेमध्ये आमचं जीवन आम्ही समर्पित केलेलं आहे आणि ते असंच समर्पित राहील. आपण सगळे विश्वासानं आमच्याबरोबर एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय रविदास. आणि 1 तारखेचं मात्र लक्षात ठेवा, तुम्ही आणि तुमचे सगळे